तर बघा आता ना 2:45 वाजले. क्या चाहिए? बंद करना है. लाइट बंद करेंगे तो एडजस्ट फैन बंद होता है. तो लाइट बंद करेंगे थोड़ा टाइम के लिए. करेंगे मैं बाद में. आता हे दादा ते आलेत सगळे 3 जण आले क्लिनिंगला. त्यांचं साहित्य वगैरे भरपूर आहे. तर आता काय काय करायचं आहे ना. मोबाइल का टॉर्च लगा सकते क्या? मोबाईल का लाईट लगा सकते देखने के लिए? नाही ना. त्यांचं आता काम चालू झालं आहे. जे तुम्हाला बोलले ना मी अर्बनवाले बोलवणार होते तर त्यांनी आले. त्यांचं काम चालू केलं. थोडं मी त्यांच्या क्लिपा गेले. त्याला मी सांगितलं का तुमचे व्हिडिओ घेणार आहेत म्हणून. तर ते बोलले काय नाही असं काही प्रॉब्लेम नाही आहे. असं क्लिनिंग करायला हे असं असते एवढं आहे. आता हे लागले तिकडे बघा. शिडी काढून दिली मी त्यांना आणि हे वरचं सगळं असं करून घेत आहेत. ये मैं निकालू क्या? बाहर निकालना पड़ेगा इसको. आपको अडचण होएगा ना. निकाल दो इसको बाहर. हा भैया ना इकडे आतमध्ये टॉयलेटमध्ये आहे ना विंडोच्या आतमध्ये जो कचरा असतं ना ते यांनी हे करता येते. आता सगळ्यांकडेच नाही का इकडे टॉयलेट साफ करतोय. पूर्ण भिंती वगैरे सिलिंग सगळं नळ वगैरे सगळं घासलेत बघा त्याने. अजून आतमध्ये काम करतोय. स्वच्छ केले. आणि एक भैया विंडो करतोय आणि एक भैया इकडे भिंती साफ करतोय. एका भैयाचं तिकडे याचं PC वगैरे जे आहे ते कोण काय करतंय. या भैयाचं असं इकडे ही क्लिनिंग चालली बघा. इकडे सगळं स्वच्छ करून हे ठेवलंय. ये इनको ना थोड़ा गंदा लगा. इनको एक मार. ये किताबों को वापस वो गंदा दिखेगा ऐसा मारायचा. हां सध्या तरी जेवढी दिसते ना तेवढी क्लिनिंग छान वाटते. टॉयलेट वगैरे त्यांनी पूर्ण एकदम सुक्कं करून ठेवलं. खाली पाणी नाही काय नाही. बाहेरचे दरवाजे वगैरे एकदम क्लीन केले. इथपर्यंत तरी आता हे दिसतंय. त्या घरात चाललं आहे. पण मी जर सारखे गेले ना कॅमेरा घेऊन तर ते पण थोडेसे त्यांना कम्फर्टेबल नाही वाटायचं. मग उठसूट कॅमेरा नाही घेणार. त्यांना करू दे त्यांचं काम थोडंसं करता येईल म्हणून. आता फॅन वगैरे साफ केला. फॅन जवळजवळ आता 8 ते 10 दिवस झाले याच्या घरातला फॅन साफ नव्हता केला. खूप घाण झालेला. कारण मी तर स्टूलावर चढत नाही आणि यांना तिघांना ऐकायला वेळ नाही. तर पंखा खूप घाण झालेला होता. ते भैयाचं चाललं आहे तिकडं साफ करायचं काम केलं आहे. फॅन पण साफ केला आहे. पंखा एकदम खूप घाण झालेला होता. तर चाललं आहे त्यांचं. अजून भैया तो इकडे याचंच अजून हे राहिलं आहे तेच करतो आहे. पंखा चकाचक केला आहेत. भैयाने ना ट्रॉल्या वगैरे काढल्यात बघा. हां अशा ट्रॉल्यानं बाहेर काढल्यात. सगळं आतून वगैरे पण साफ करतात. ते स्वच्छ केलेत. आतमध्ये पण आहे ट्रॉल्यांच्या आतमध्ये भैयाने क्लीन केलं आहे. तिकडच्या वरच्या पण ट्रॉल्या साफ केल्यात भैयाने. येऊ काय? हां इकडे पकडण्या काय नाही. हे बाकीचं काढून सगळं पुसून भैया आतमध्ये ठेवतोय. बाकीचं सकाळी तर किचन वगैरे सगळं स्वच्छ झालेलंच होतं. पण आता चाललं आहे यांचं. हे वरचं सगळं करायचं आहे. मी थोडं एक क्लिप घेणार सगळं. त्यांना मध्ये नाही येणार. कपाटं वगैरे काढताय भैया ते. आतलं काढून हे ना एक्स्ट्राचं सामान असं वरती ठेवलं जाते. जे लागत नाही ना ते अशा दीदीच्या पर्स वगैरे कॅमेरा. भैया कॅमेरा धीरे आराम से. हाँ जो भी रहेगा ना आराम से रखा करो. क्या मालूम नहीं ना कोई हाँ ऐसा टूटने फुटने वाला रहता है ना. आतली कपाटं वगैरे सगळं काढून सामान हे पण काढणार. हे सगळं यातलं काढून व्यवस्थित करून पंखे वगैरे झाले. AC झाली. AC भी हो गए ना. ठीक आहे. इकडं बघा याचं सगळं क्लीन केलं त्यांनी. हे त्याचं हेल्मेट आहे. पण ते काय आता त्यांना माहीत नाही कसं ठेवायचं. त्यांनी फक्त उचलून सगळं क्लीन करून ठेवून दिले. याचा जो पसारा आहे तो जे असते ते. इकडे हे सगळं या विंडो वगैरे आपल्या ह्या काचेच्या आहेत ना. आता पडदे मी नंतर काढून गेल धुवायला पण आता नाही लगेच. जाला है भैया. ये देखो जाला है. देखो इधर देखो कैमरे से दिख रहा है. देखो अंदर गंदगी है. देखो जाला है. आता इकडचे कपाटं वगैरे ना आवरलेत भैयाने. आता थोडंसं पुसायचं काम चाललं आहे. बाकी 2 भैयाने ते किचनमध्ये करत आहे. हे सगळे कपाटं आतलं काढून वगैरे सगळं ठेवले पुन्हा त्यांनी आतमध्ये. AC वगैरे सगळं झालं क्लीन. आता इकडचं मला वाटतं बेडरूमचं टोटली पूर्ण झालं. इधर अंदर छोटा का इसका भी निकालेल सामान. 2 जण किचनमध्ये करताय. 1 जण बेडरूमचं आवरलंय सगळं. आता एक भैयाने पुन्हा दुसऱ्या साईडच्या ट्रॉल्या. हां उद्या हां
आता भैया ना इकडं टॉयलेटमधलं आतमधलं करतोय ते. बोले तिकडचा रूम आहे ना पूर्ण एकदा क्लीन करून घ्या, पुसून वगैरे सगळं फ्लोरिंग. तर यश आलं तर आराम करेल ना. कपड्यांच्या मागं असं जाळं निघालेत एकदम, कपडे आतले ड्रॉवर वगैरे काढून ना त्यांनी असं जाळं वगैरे भरपूर निघालेत, कचरा तिकडचं झालं की. असं काय झालं आता, इथं बस तिथं बस सगळीकडं त्यांचं काम. हॉलला अजून हात नाही लावला आहे त्यांनी. मग मी जेव्हा पाणी वगैरे भरेल बरं झालं त्यांचं किचनचं उरकून जातं आहे. किचनचं वरचे कपाटं आतले सामान काढून पुसून पुन्हा ठेवत आहे. ट्रॉल्या काढून भांडी वगैरे पुसून पुन्हा ट्रॉल्या लावून देत आहे. आणि तिकडच्या कपाटातले टोटली सगळे कपडे काढले. एका याच्यात कपडे काढून पुसून पुन्हा कपडे लावून दिले त्यांनी. ते एक बरं झालं आहे जरा, म्हणजे आतलं कसं एवढ्यामध्ये कसं कपाटांना वगैरे माझा हात लागत नाही ना. तर पोरं जसं धरताय तसं कोंबताय, जसं होतं तसं. तर आता हे करताय तर बऱ्यापैकी मला थोडंसं बरं वाटतंय. इकडे चालले वरती कपाटं साफ करायचं काम. इकडे बघा, तुम्हाला बोलले ना मी सँडविच वगैरे लाईटची मशीन आहे. मोठे मोठे जे लागत नाही सामान ते असं वरती ठेवलेलं आहे. लाइट वाला इधर रखो, पानी की साइड. हाँ भैया थोड़ा ले लो उनसे. हाँ इधर साइड में रखो. वरती ना मोठं मिक्सरचं भांडं वगैरे, कुकर असं सगळं एक्स्ट्राचं सामान वरती ठेवून दिलेलं आहे. ते आत वगैरे सगळं क्लिनिंग करत आहे. त्यांच्याकडे स्प्रे वगैरे मारतात, सुके कपड्यांपुसतात आणि भांडे वगैरे पुन्हा असे स्वच्छ करून ठेवून देतात. आप लोग को मराठी आती है? नहीं आती है. अच्छा अच्छा कोई बात नहीं. मैं बोली मैं जो भी बोलती है समझते होंगे मैं क्या बोल रही है. मैं ऐसा बोल रही है कि बाबा वो सब अंदर स्प्रे मार के साफ सफाई करते हैं, बर्तन वगैरह वापस ऐसे अच्छे से रख देते हैं. आप कहाँ के हो? हाँ अच्छा अच्छा ओके ओके. हाँ हाँ जाऊ. दरवाजे वगैरे चांगले असं हे क्लीनर मारताय त्याला. सगळं साहित्य त्यांचंच आहे. त्यांनी माझ्याकडून काही घेतलं नाही, डिटर्जंट वगैरे काही लिक्विड काहीच घेतलं नाही. तेच घेऊन आलेले सगळं, पण चकाचक केले. तर आता किचनचं वगैरे चाललं बघा. पुन्हा तिकडे ते असं साफ करून वगैरे सगळं वरती ठेवून देत आहे. हे मला एकदम बेस्ट वाटलं आत्ताचं. यांचं आहे ना टेन्शन नाही मला स्वतःला. एक भैयाचं अजून तिकडची एक ट्रॉली मोठी राहिलेली होती. इकडे भैयाला इथे कोण्या राहिलेल्या थोडेसे आपले हे मार्बलचे. हे मार्बलचे कोणे असे हे आपले जे आहेत ना ते पुसलं एकदम चकाचक वाटतं, भारी. ते बघा त्यांचं क्लीनर आहे असं ना, याने एकदम फटाफट होऊन जातं. कढाई वगैरे सगळं असं वरती ठेवलेलं आहे. जे जे लागते ना, छोटे पॅन, जाळ्या, एक्स्ट्राचं जे लवकर लागत नाही आपल्याला, ते हे पॅन वगैरे हे काही लागत नाही. हे ओव्हनमधलं आहेत. हे ओव्हनमधलं एक ट्रे तुम्हाला मी सांगितलं. ओव्हन वगैरे काहीच नाही. पितळीची कढई, लोखंडी कढई सगळं असं ठेवून दिलेले इडलीचे वगैरे. आणि ते काय होतं वरती सारखं मला चढायला होत नाही. हे बघा असं सगळं त्यांनी ना लादी घासून काढली. एवढं लादी आपण घासत नाही. तर भाभी कशी रोज पुसते. त्यांनी ते गोल गोल मशीनने ना असे केले. त्यांनी ते वरती लाईट येते आपली, तर छोटीशी वरती लाईट आहे. हे बघा असं सगळं क्लीन केलं. मी त्यांना बोलले महिन्या 2 महिन्याला मला कोणलं तरी असं पाठवून आहे ना क्लिनिंग करून घेत जाव्या. एवढं होत नाही ना भाभीकडून एकटीकडं. तिला पण खूप कामं असतात. आपले टॉयलेटची इथं ना ज्यांना कोण जायचं असं इथं एक छोटीशी लाईट ठेवलेली आहे अशी. मी कसं व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दाखवत नाही ना. ते काय करतं माहिती आहे ताई, आपण कसं साफसफाई करणं, सगळा पसारा ओढून घेतो, काढून घेतो. माझं तरी सांगते, मी तर तेच करते. कपाट साफ करायला सगळे कपाटं ओढून घेते, भांडे साफ करायला सगळं किचन पूर्ण गच्च भरून ठेवते. ते असं नाही करतं. एक एक कपाट काढताय, एक एक कप्पा काढताय आणि एक एक स्वच्छ करून लगेच पहिले ठेवताय. आता किचनमध्ये 2 जण करताय ते. मला असं वाटतं मी सारखे लोडपोड नको करायला म्हणून थोडं थोडं घेते मी जरा. त्या घरातलं येसचं बेडरूम पूर्ण झालं त्यांच्याकडून, आता क्लीन झालं तिकडचं. म्हटलं तो जर आला तर त्याला बसायला होईल. आता जवळ 4:45 वाजले. ते 2:30 वाजता आले, 4:45 झाले. आता अजून हॉल पूर्ण टोटली बाकी आहे. हे बघा चकाचक केलं पाहिजे ना. आता खाली एक कॉटनचे आपलं त्यांचा तो कपडा आहे. त्या कपड्यामध्ये असं पाणी वगैरे ना सुकून येते आणि सगळं चकाचक केले. तर हे बघा आता एकदम क्लीन वाटायला लागलं आहे. भैयाने ते असं काहीतरी गोल गोल मशीन होतं त्यांचं, गोल गोल फिरवलं ना. आता मी खुर्ची टाकून इकडं दरवाजात येऊन बसले. आता त्यांनी इथं हॉलला सुरुवात केली. तो भैया एक फ्रीजचं सगळं साफ करतो आहे. फ्रीज पुढे वगैरे ढकलून
पण भाभी नेहमी करते ना तर फ्रीज मागे अजिबात थोडासुद्धा कचरा नव्हता काय. तर भाभीचं तर पण हॉलमध्ये कचरा निघणार आहे. वरती सगळ्यात हवेने ना चारी कोपऱ्यामध्ये सिलिंगच्या खूप धूळ बसते. भाभी ना फ्रीज नेहमी पुढे ढकलून पुसत असते ना, फ्रीजच्या मागे जरासुद्धा कचरा नाही झाला त्यांना. तर बरं आहे. त्या अजून ते भैयाचं चालले तिकडचं ते कपाट वगैरे कामं करून ते चाललं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगेल, मी तर पहिल्यांदा अशी साफसफाई करते इतकी निवांत, नाहीतर पूर्ण दिवस जातो. रात्री 11-12 वाजतात आम्हाला क्लिनिंग करायला. आता यांच्यामध्ये कसं आहे, कोण इकडे एक करतं आहे, कोण तिकडे एक करतं आहे, कोण आता एक कपाटं करतो तर एक फ्रीज करतो आहे. आणि फ्रीज वगैरे नव्हतं यांच्या याच्यामध्ये, मी त्यांना एक्स्ट्राच हे देऊन भाभीचं काम आहे सध्या. भाभीला ती पण म्हटली जाऊ दे, बाथरूम वगैरे केले तर त्यांनी फ्रीज वगैरे पण यांनाच करू दे, तेवढं भाभीला एखाद्या महिन्याला आराम. मग तिचं जे काम आहे म्हटलं तर तुम्ही घ्या आणि व्यवस्थित करून घ्या. तिची पण खूप पळापळ होती आणि खूप सपोर्ट आहे भाभीचा मला, म्हणून थोडंसं तिला आराम भेटेल. कधी येतोय म्हटले. आणि कपाटांमध्ये सामान आहे ना सगळं काढताय आणि ठेवताय पुसून. चिमणीला ना त्यांचं काहीतरी लिक्विड लावले. मी ते अर्बनचं मागवलेलं ना ते लावतो, पण यांच्याकडं कुठलं आहे ते मला काही माहिती नाही. म्हणजे त्यांच्या याच्यावर नावं नाही आहे. या बहिणी वरच्या सगळी कपाटं आता पुन्हा सुक्या कपड्याने पुसलेत. हां हे बघा, ही वरती सगळं काढून पुसून पुन्हा वरती सामान जे असेल तसं ठेवून दिलं आहे. अभी अच्छा लग रहा है भैया, मारे नहीं इधर भी सामने. हां अभी हो गया, अभी नाही दिख रहा है. तर लिक्विड मारते पण काय ते आपल्याला माहीत नाही आणि असे सांगत पण नाही ते. पण ते मी जे मागवले ना बॉटल सेम तेच आहे. भैया इथं मुझे लगेगा संभालो. हां करो. मी पाणी भरते ना म्हणून त्यांच्यामध्ये मध्ये येते. का तर आता 5:15 झाले आणि माझं पाण्याचं टायमिंग झालं आहे ना. म्हटलं यांचं पण घेईल हे कसे काय. कोई स्विच बंद कर दिए क्या भैया? अच्छा अच्छा मैं आ रही है, रुको. भैयाने तिकडे लाईटी बंद केल्यात. इकडे यांचं चाललंय. हा भैया खालून कपाटाचे तेलकट होतात ना खूप ते क्लीन करतात. बघा आपले असे मुलांसारखेच मुलं आहे ते. हे तर दोघं जण एकदम यश सारखेच आहे. हात आणि छोटा आहे, दुसरा खूप छोटा आहे हा. तरी बघा सगळे कसे कामं करताय जबाबदारीने. वो लास्ट वाला उठाओ. आपने किया है क्या? लास्ट वाला उठाओ ना. वो मेन है वो. हाँ ये वाला, वो एसी का है. इधर का भैया, ये लास्ट वाला. इधर ये वाला, ये लास्ट वाला इधर का. उठाओ ये वाला. हाँ ऊपर उठाओ बस. बहिणी सगळ्या लाईटी बंद केल्या होत्या. ती जे हे जे आतले चौकोन आहे ना, हे आपले 4 सिलिंग जी केलेली असते या चौकोनामध्ये ना खूप धूळ बसते. मी त्यांना बोलले याने ना हे तुमचं वॅक्यूम याने हे करा. मी ब्लोअर मारा म्हटलं, ब्लोअर मशीन आहे आपल्याकडे. ते बोले पूर्ण घरात धूळ होणार, ते नका मारा. मग यांनी बरं आहे ना, ठीक आहे याने कचरा ओढून घेईल सगळं. घेत आहे आणि वरती कोण्यांमध्ये सगळं मग माझं चाललं. इकडे पाणी पण लावलं मी आणि भैया आहे पिना वगैरे काढून असं आतलं बोर्ड वगैरे जे तेलकट असते ना, म्हटले पिना काढून एकदाच चेक कर, म्हणजे सारखं सारखं नको. मस्त झाली चकाचक एकदम चिमणी. सगळं काढलेलं आतून भैयाने ते. इकडे फिल्टर वगैरे हे सगळं पुसून घेतलं आहे. आता मला पाणी भरायचं आहे. त्यांना बोली इथलं क्लीन करून द्या मला. माठ काढून इकडं सगळं आहे. ॲडजस्ट फॅन इथं आहे. ॲडजस्ट फॅन पण एकदम मस्त केला आहे. मला ना असं रोज असं पाणी लावायला लागतं बघा. फिल्टर चालू करायचं आणि हा छोटा पाईप आहे असा माठामध्ये लावायचा. 2 दिवसाला माठ धुवत असते. आज धुतला तर उद्या नाही धुवत, परवा धुवत असते. आता काल धुतला होता. हे बाई यायचं मला वाटलं होईल की नाही माझं ॲडजस्ट, तर आज नाही धुतला आहे. बोर्ड वगैरे सगळं साफ करताय. तर हे सगळं सकाळी झालेलं आहे एकदा, पण ते त्यांनी पुन्हा आता ते बोर्ड वगैरे हे वरती चिमणीला मारलं तर पुन्हा शेगडी घाण झालेली. सगळी चकाचक केली आता मस्त. आज खालून पण गेले. खाली तर शेगडी आपली घाण नसतेच कधी, पण त्यांनी पुन्हा आता करून घेतली. छान आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना इतकं डिटेलमध्ये का दाखवू राहिले, तर एकदम क्लिप दाखवलीच तरी झालं असतं. पण जर आता गणपती बाप्पा येत आहे, जर कोणाला साफसफाई करायची असेल काय
आता ते AC पण कशी साफ करतात ते पण दाखवते. म्हणजे आपलं बघितलं तर बाबा हे सगळं मग समोरचे जर कोणी बोलवलं तर त्यांना पण माहीत पडायला पाहिजे अशी क्लिनिंग तशी क्लिनिंग करतायत म्हणून. ACचं ना वरत आतमधले सगळ्या प्लेट वगैरे खाली करून क्लीन करतायत. आता राहिलेत फक्त फॅन. अजून इकडच्या विंडो वगैरे राहिल्या आहेत. मेकअपचं वगैरे ठेवलेलं त्याला त्यांनी असं काढले बाहेर आणि क्लीन करतात. त्यांच्या लिक्विडने पटापट क्लीन होते. पुन्हा पुसून वगैरे ना ठेवून देतात. आता ते असं किती तिला काय काय लागतं ना कधीतरी ते तिथं ठेवले तिने. आता आहे ना माझं पाणी वगैरे भरून झालं. हे बघा हंडा वगैरे माठ भरलं आणि तिकडे जेवणाचं ठेवलेलं होतं ते इकडे घेऊन आले. आता चहा ठेवला आहे त्यांना पण दुधाची पिशवी गरम करायची राहिली. पण हे आत्तासाठी आहे चहाला. हे दूध म्हटले चांगले वेलची वगैरे टाकून त्यांना चहा देते. मी पण घेते. मला कमी साखरेचं काढून गेले त्यांना साखर घालेलं आणि दुधाची पिशवी गरम करते. आता बरोबर 6 वाजले. अजून त्यांचं आहे ना 20-25% काम राहिलेत अजून. इकडचे कपाट वगैरे इथलं कपाट राहिले. तिकडच्या कपाटामध्ये वरवरच पुसा कारण ते एवढं साड्या बिड्या काढायचं पसारा ठेवायचा वगैरे सगळं काढून घेतले त्यांनी. इथले फोटो वगैरे काढून असं काढतात आणि लगेच पुसतात लगेच ठेवतात. भैया इकडच्या जाळ्या वगैरे पुसतात. खिडक्या काचेच्या खिडक्या वगैरे पुसून घेतल्या. आता फक्त दोन्ही साईडचे पडदे ना मी नंतर काढेल. इथला फॅन काढून घेतला त्यांनी. हे बघा अशा जाळ्या वगैरे क्लीन करतोय भैया. तर इकडे माझा चहा उकळतोय. तिकडं त्यांचं हे चाललंय आणि इकडे एक भैया आपलं बाथरूम साफ करतोय. सगळं काढतोय भाभीसारखं सगळं काढून इकडे पूर्ण हे करतोय. म्हटली एकदा एक वेळेचा तिला आराम भेटेल म्हणून बाथरूम पण मी त्यांना दिलं. मी ना बघा असं मला बिना साखरेचं काढून घेतलं आहे आणि त्या त्यांना 3 जण आहेत तर थोडीशी साखर टाकली. जरा गोड देते त्यांना चहा बरोबर. दीदीने सकाळी रव्याची खारी मागवली आपलं टोस्ट ते बघू म्हटले त्यांना बी देते आणि मी पण खाऊन बघते. त्यांना हा चहा देते. छान उकळला आहे कधीचा. मला ओतून घेतला पहिला मी. दूध पण तापवलं खाली जातं तर वाचलेत बघा. पटकन गॅस बंद केला म्हणजे कमी केला. त्यांना तिघांना अजून यांचं चाललं आहे. भैयाने इथलं काय काय हा पसारा काढला आहे. अजून तर भैया तिकडं कुंड्या वगैरे काढून बेडवर सगळा पसारा काढून टाकला आहे. खूप घरात गोंधळ दिसतो. भैया आप ले लो चाय फिर बाद में करो. भैया वरती भैया ये खुर्ची ले लो ना ऊपर खुर्ची ले लो. एक भैया वरती पुन्हा एकदा सिलिंग हे करायला लावले. सिलिंग ना थोडीशी मला घाण दिसत होती. एक ही सिलिंग आहे ना ती पुसली पण ती मला थोडी हे दिसत होती जरा मला डाग वगैरे. कारण आताच होईल पुन्हा पुन्हा होणार नाही ना. भैया तिकडचा एक फॅन साफ करतोय. आता बऱ्यापैकी झाले. थोडं अजून खाली कपाट वगैरे राहिले. काही भांडे वगैरे घासून असे इकडं ठेवलेत. हां अरे 2 टप इकडे ठेवल्याच्या कपडा टाकून ठेवलेला. आता भैयाला इथं हे भिंती वगैरे थोडं म्हटलं क्लीन करून घ्यावरती तर ही आता उचलून घ्यायला लावते. हा पिंदा 2 टप मुझे अंदर दे दो. हां याला बोले जे भी आहे ना वो हात में ठेव. हा एक भैया फॅन साफ करतोय. एकाचे राहिलेत हे कपाटं. वरचे फॅन वगैरे झाले चकाचक एकदम. या भैयाला मला चांगलं लिक्विड लावून आहे ना इकडे हे भिंत वगैरे असे साफ कर. आता एवढंच कशाला आम्हाला मागे म्हणून करतोय तो. हे कपाट वगैरे पुढे काढून आहे ना सगळं त्यांनी क्लीन केलं. हे छोटं कपाट राहिलं होतं. थोडं कडी बिडी जरी कुठं राहिले लगेच कपडा मारतात. तर ते काढलं देवाचं सामान म्हटले पुन्हा तिथंच ठेवा. त्यांनी सगळं काढून पुसलं. हे तेलाच्या बॉटल वगैरे काढून ठेवल्या. जिथून जिथून काढतात ना जी वस्तू तिथंच ठेवतात पुन्हा. हे वरती इकडे बघा जे जिथून काढलं ना पुसलं स्वच्छ केलं. बॉटल पण काच पण फोटो काढून पुसले. जागच्या जागेला पुन्हा गेले. सगळं जागेला गेलेत. ते मशीनने असं गोल गोल फिरवून घासून घासून काढतात लादी आणि असं नंतर हे वायपर. मला तर वरती बसवलं बोलले खाली जे चिकट वगैरे आणि नंतर पुन्हा चांगलं एकदा पाण्याने कपड्याने पुसून घेतात. सुक्या कपड्याने पण पुन्हा पुसतात. पण बघा एकदम चकाचक झाली लादी. आपल्या कपड्याने भैया परत एकदा पुसतोय असं हे. त्या मशीने वगैरे पुसून घेतले वायपरनी तरी पण पुन्हा एकदा असं ओल्या कपड्याने पुसून घेतोय. गप्प बसून राहिले तर काय करणार आता. म्हणजे म्हणतात ना एखाद्या बाई माणसासारखं यांना काम करावं लागतं. बघितलं मी आज पूर्ण दिवसभरात
दरवाजे वगैरे बाहेर भिंत टोटली सगळं केलं आहे. बरं झालं पण. आणि काही गोष्टी ॲड करायच्या नव्हत्या केल्या तिने, त्याचे मी त्यांना एक्स्ट्रा चार्ज दिला आहे आणि ते पण करून घेतलं. मग असू द्या म्हटले, कंपनीला गेले. आता त्यांनी ना हे बेडशीट वगैरे काढून असं इथं टाकले, बेडशीट वगैरे काढले ना याच्यावरचं. आता भाभी उद्या आणतात, कारण आंघोळ करून अजून वाचन करायचे यांचं होतं आहे अजून. आत्ता बघा 7:30 वाजले बरोबर, 7:07 झाले. पण त्यांचं 7:30ला टोटली 7:30 वाजता त्यांचं काम झालं. फक्त एवढं त्यांनी काही क्लीन केलं नाही इकडे, नाहीतर सगळं त्यांनी स्वच्छ केलं. देवाच्या वरती बोर्ड वगैरे, जे वायर कपाटं जे आहे ते सगळं, हे कपाट पूर्ण काढून बाहेर. हे बघा किती घर आज एकदम स्वच्छ वाटतंय, एकदम क्लीन झाले. दरवाजे वगैरे कुठं काही त्यांनी असं ठेवलं नाही. इथले पण फरशी वगैरे सगळं घासून पुसून, किचन पूर्ण क्लीन. हे बघा एकदम मस्त वाटतंय. आत्ता जरा असं वाटतं घर स्वच्छ झालं आहे. आता बेडशीट वगैरे त्यांनी सगळं काढून घेतले ते, आणि आता उद्या भाभी टाकेल. गाद्या वगैरे काढून त्यांनी झटकून हे केले. मी आता याच्यावर काय तर रात्रीचं कोणी हे करत नाही, तर उद्या भाभीचं काम आहे ते भाभी करेल. पण घर मात्र अगदी मस्त झालेत. पंखे बघा किती स्वच्छ झालेत. कितीतरी दिवस झाले, 8-15 दिवस झाले इकडचे पंखे फक्त झाडून घ्यायची. वरती ते तुम्हाला माहिती आहे, वरती कोणी मला वर मान करता येत नाही, की खाली मान करता येत नाही. सिलिंग वगैरे डबल पुसायला लावली, कारण सिलिंग जेव्हा चकाचक होती ना तेव्हा भारी वाटतं. हे पण केलं ना, आता हे ओल्याची अशी डाग पडली, हे नाही निघत आहे. पण बाकीचं साफ झालेत, सगळं स्वच्छ झालं आहे. काम तर त्यांनी केलं आहे. मी फक्त दिवसभर उभी ना उभी आहेत. पण असं वाटलं पहिल्यांदाच बोलवलं आहे सगळं, आता एवढे पैसे द्यायचे तर सगळं व्यवस्थित करून घेऊ दे म्हणून. त्यांचं ठरलेलं होतं 4,200ला, पण ट्रॉल्या काढून नव्हतं, आणि वरची कपाटं जे आहेत ना किचनमधले, त्यातलं आतलं सामान काढून हे नव्हतं. मग मी त्यांना ते एक्स्ट्रा चार्ज दिला, पण ते बोलले असं बोलू नका, आम्ही प्रत्येक ठिकाणी घर बघून जागा बघून असं घेतो आहे, तर तो दिला. पण जो बाहेरचं सगळं जे होतं ना, बाहेरचे भिंत असू द्या, दरवाजे, कपाटं, फ्लोरिंग, सिलिंग, फॅन, जेवढं काय आहे सगळं 4,200. 400 रुपये एक्स्ट्रा चिमणीचे वाढले, आणि 400 रुपये GST आणि गव्हर्नमेंट चार्ज असतो त्यांचा, ते 800 रुपये असे वाढतात आहे. बाकी तसे एवढे नाही. आता उद्या प्रगती बोलवणार आहे, प्रगतीकडे उद्या साफसफाई. पण हे नाही, दुसरे कोणीतरी येणार आहे. आता 7:30 वाजून गेले, तर 7:45 वाजेपर्यंत तर माझं आवरलं पाहिजे. मग त्यानंतर दिवाबत्ती आणि मग वाचन. आता मी आंघोळीला पाणी लावून आले तिकडे. आता ते गेले, त्यांना चहा वगैरे मग दिला. आता बोललेले बनवू का, यश पण बोलला बनव, त्यांच्यासाठी नको बोलले ते, आणि खुश होऊन गेलेत. बरं झालं. चला आता या व्हिडिओला मी इथंच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.